बोला गणपती बाप्पा. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवरती आक्रमण आणि पहिल्याच बॉलवरती स्पर्धेचा श्री गणेशा षटकारानं झालाय. हेलो मॉनिटर, हेलो चेक. सेकंड माइक आहे व्हाईट, येल्लो नाही व्हाईट. हेलो, फक्त एक षटकाचा पॉवर प्ले असेल आणि त्याच्यानंतर 4 गोलंदाज. चार गोलंदाज 5 षटकांसाठी असतील. अंपायर साठी फक्त रिव्ह्यू असेल, खेळाडूंसाठी रिव्ह्यू नसणार आहे. 2 षटक पॉवर प्ले. पहिल्या बॉलवरती षटकार येत असताना पाहायला मिळाला निहाल नाईकच्या बॅटमधून. उजव्या शीच्या बाहेर भन्नाट वेगाने पुढच्या बॉलवरती प्रत्युत्तर दिलंय. जशास तसा ठोसास ठोसा इथे पाहायला मिळणार. प्रत्येक धाव लढवली जाणार, प्रत्येक क्षण आणि क्षण सस्पेन्सने भरलेला असणार. धावांच्या आख्यायिका इथे लिहिल्या जातील, कारण हा क्रिकेटचा दर्जेदार खेळ आज आयोजित गेलेला आहे. सिद्धिविनायक मैदान सोनालीमध्ये आपण पाहतोय. पुढचा बॉल जुगल करत पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेला इथे मात्र घडलंय तरी काय, एक तिकट बाउन्सर पाहायला मिळाला. चिकी सिंगल देखील कंप्लीट करण्यात आली आहे. स्पर्धेची सुरुवात षटकारानं होत असताना पाहायला मिळाली. पुढचा बॉल निर्धावाला आणि तदनंतर एकेरी धाव आली आहे. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. जणू काय सुरुवात ज्या रीतीने झाली ना, की निहाल नाईकने जणू सांगण्याचा प्रयत्न केला, मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात, आणि जो आमच्याशी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगात. पहिलाच बॉल ढगात मारला होता त्याने. तदनंतर पुढच्या बॉलवरती प्रत्युत्तर चांगलं दिलं जुगल घरतने. फलकावरती धावा जिथे 7 पाहायला मिळतात. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटक कंप्लीट करायचे आहेत. यावेळेचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. प्रति वेगाने ज्या रीतीने गोलंदाजी करतोय जुगल, त्याच्याकडे वेग प्रचंड आहे. जिथे डोळ्याची पापणी लवते ना लवते त्या वेगाने गोलंदाजी करण्यात येत आहे. पहिला बॉल गोलंदाजाचा होता, पहिला बॉल फलंदाजाचा होता. पुढचे तिन्ही चेंडू गोलंदाजाचे राहिलेत. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती हेच नेहमी पाहायला मिळतं. कधी बॅट सरस ठरते तर कधी बॉल त्याच्यावरती हावी ठरतो. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती या गोष्टी सातत्याने घडताना पाहायला मिळाल्यात. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर पुढचे चेंडू सर्वाधिक महत्वाचे पाहायला मिळालेत. डॉट बॉल आले चैतन्य पाटीलच्या अगेन्स्ट. पुढचा बॉल ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा जुगल. उजव्या शीच्या बाहेर पॉइंटला कट केला, क्षेत्ररक्षकाला बीट केलाय, जमिनीला गुदगुल्या करत अलॉंग विथ द कार्पेट ठोकलाय. हा स्क्वेअर कडवरती चौकार. पाहायला मिळाला उजव्या शीच्या बाहेरचा बॉल आणि त्याच्यावरती मुभा मिळाली फलंदाजाला. चौकार येतोय. चैतन्य पाटील हे ते नाव आहे जे सध्या घडीला चर्चेत आहे. हे नाणं टाकी गावकरांचं खणखणीत भासतंय. पुढचा बॉल यावेळेला मात्र पाहायला मिळाला फुलरलेनचा बॉल. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, थेट मात्र चेंडू आदळला होता पायावरती. धाव मिळालेली नाहीये. हा चेंडू निर्धाव स्वरूपाचा आला. पहिल्या षटकाचा खेळ संपला. टॉस हरल्यानंतर 9-11 टाकी गाव टीम बॅटिंग करत असताना धाव फलकावरती 11-0. या ठिकाणी पहिल्या षटकाचा खेळ मैदानावरती संपल्यानंतर कॅश प्राइज होती षटकारासाठी 5,000 रुपये ऑनलाईन. खरं तर या ठिकाणी ती पे केली गेलेली आहे आणि आपण पाहू शकाल अतिथी कक्षात विराजमान असणारे मी महेशजी कडू यांना विनंती करेन की आपल्या पवित्र शुभ हस्ते सन्माननीय मान्यवरांमधून या महाराष्ट्र राज्याचं जय बजरंग ग्रुपचं नेतृत्व ज्यांच्या खांद्यावरती, जो दमखम, जो दरारा ज्या ग्रुपचा, अन्याय आणि अत्याचाराच्या समोर पेटून उठणारा एक ग्रुप, एक दल, खरं तर ज्याला जय बजरंग, या जय बजरंग ग्रुपचे अध्यक्ष आदरणीय प्रसादजी रंगिले गोलूभाई यांचा आदरपूर्वक सन्मान महेशजी कडू यांच्या पवित्र शुभ हस्ते या ठिकाणी केला जाईल. मी मान्यवरांना विनंती करेन की त्यांचा आदरपूर्वक सन्मान. आणि अगदी या ग्रुपचं हे दमखम, स्वतःच्या स्वार्थासाठी कधी आम्ही कुणाचा वापर करत नाही आणि आमचा वापरही कधी कुणाला करू देत नाही. हा दमखम ज्यांचा आहे ते आदरणीय प्रसादजी रंगिले
गोलूभाई यांचा आदरपूर्वक सन्मान महेशजी कडू यांच्या पवित्र शुभ हस्ते या ठिकाणी होताना दिसतोय. तदनंतर सन्माननीय प्रेमजी भालेकर इथं उपस्थित आहेत. मी विनंती करेन मुख्य आयोजकांमधून आदरणीय सन्माननीय प्रेम भालेकर यांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती करायचा आहे. आयोजन करते संकेत कडू, आपल्याला विनंती असेल प्रेमजी भालेकर, महेश कडू यांनाच विनंती असेल किंवा संकेत कडू यांना विनंती आहे. प्रेम भालेकर यांचा आदरपूर्वक सन्मान. सेकंड ओव्हर दुसरा षटक आपल्याला या मंचावरती पाहायला मिळतोय. प्रेमजी भालेकर यांचा आदरपूर्वक सन्मान. तदनंतर पप्पू भाई हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. तर दीपक कडू, आपल्याला विनंती असेल आपण तयारीत राहायचं आहे. दीपक कडू, तदनंतर मनोजजी वानखेडे. साई वर्ल्ड सिटी कोण विसरणार. सकाळी सकाळी आपल्या गाडीतून प्रवास करत असाल ना तर रेडिओ सिटी 91 ला सातत्यानं ज्यांची आपण ऍड पाहतोय, सर्वात सुंदर वर्ल्ड सिटी ती साई वर्ल्ड सिटी. अप्रतिम ताकदीचा काय वापर केलाय, फटका सजवलाय. इथं परत एकदा त्याच्याच बॅट मधून येणारा साई वर्ल्ड सिटीचे मनोजजी वानखेडे इथं उपस्थित आहेत. तदनंतर शेखरजी पाटील, आपल्याला विनंती असेल उपसरपंच ग्रामपंचायत माजी उपसरपंच बोकडविरा प्रशांत कडू यांना विनंती असेल शेखरबाईंचा आदरपूर्वक सन्मान. शेखरबाई, शेखरजी यांना विनंती आहे. तदनंतर जितूभाई नागाव मधील उद्योगपती आदरणीय प्रणित कडू यांना विनंती असेल की प्लीज आपण आपला आदरपूर्वक सन्मान. बाकी इतर मान्यवरांचा खेळ फार महत्वाचा आहे कारण अंगात येतोय खेळ. इथं मात्र निश्चितच मान्यवरांच्या आदरपूर्वक सन्मानाचा जणू हा तेजस जाधव या ठिकाणी आहेत आणि जाधव साहेबांचा आदरपूर्वक सन्मान आयोजनकर्त्यांच्या वतीनं केला जाईल. मी विनंती करतोय तेजसजी जाधव यांचा आदरपूर्वक सन्मान ज्यांच्या पवित्र शुभ असते. ओके, जेडी डीजे नितेश सुनंदा. चला साऊंड ऑपरेटरला विनंती असेल वाईट सेकंड माईकचा लेवल वाढव फक्त. या ठिकाणी जाधव साहेबांचा आदरपूर्वक सन्मान. तुषार, तुषारला विनंती असेल की प्लीज आपल्या पवित्र शुभ असते. अज्जू नॉन स्टॉप या ठिकाणी आपण पाहू शकाल चैतन्य बरसला जातो आहे. चैतन्याच्या फलंदाजीतून खर तर मैदानावरती एक नव चैतन्य धावसंख्येचं निर्माण होतोय. बॅक टू बॅक षटकारांची आतषबाजी बाउचार पाहायला मिळतोय. धनंजय सिंगर पत्रकार या ठिकाणी आहेत. सन्माननीय धनंजय सर यांचाही आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती होईल. इतर मान्यवरांना विनंती करेन की प्लीज आपण विराजमान झालात तरी चालेल, सर्वांनी आसनस्थ स्थानापन्न व्हायचं आहे. धनंजयजी यांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती केला जाईल. सत्यम तांडेल, यश कडू, अल्पेश कडू, रोहित कडू यांनाही विनंती असेल की आपण मान्यवरांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती करणार आहोत. दिवसभर खर तर खेळ खेळणारे खेळाडू आज परत एकदा रात्री यश कडू चला यायचं आहे. अल्पेश कडू, सत्यम कडू, यश कडू आयोजन करते आहेत. अनुक्रमे या सर्व मान्यवरांचा आपण आदरपूर्वक सन्मान. माथाडी कामगार कैलेश धुमाल, थैलेश धुमाल. तर थैलेशजी आपलाही आदरपूर्वक सन्मान. प्रणित कडू यांना विनंती असेल की आपल्या पवित्र शुभ असते थैलेश धुमाल यांचा आदरपूर्वक सन्मान होईल. सर्व महिला खरं तर नरेश आदरणीय महेशजी कडू या ठिकाणी उपस्थित आहेत. चला चेंडू द्या, त्यांचा सन्मान या ठिकाणी होईल. तदनंतर मी महेश कडू यांना विनंती करेन की प्रमोद स्मृती जो संघ आपण खरं तर संघटित केला त्या प्रमोद दादांचे वडील या ठिकाणी उपस्थित आहेत. नाव आहे गोपाल कडू. मी महेश कडू आपल्याला विनंती करेन की बाबांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी करायचा आहे. जाऊन ज्याच्या जाण्याचं शल्य आणि दुःख आजही मनामध्ये जसंच्या तसं आहे आणि त्या प्रमोदच्या आठवणी मनामध्ये उरात साठवून प्रमोदचं नाव या प्रमोद स्मृती संघानं आजही टिकवून ठेवलंय. त्याबद्दल थंडी या गोष्टीचा विचार न करताच गोपाळ बाबा या ट्रॉफीला उपस्थित आहेत. महेश कडू यांच्या पवित्र विश्वासे त्यांचा आदरपूर्वक सन्मान होतोय. धन्यवाद. एका सत्रानंतर परत एकदा मी सर्व मान्यवरांकडे येईन. बोलूया, आवाज असेल जय जी भोसले.
विनंती असेल की प्लीज आपल्या पवित्र शुभहस्ते ममताताई आपल्या पवित्र शुभहस्ते या ठिकाणी पहिल्यांदा उपस्थित असणाऱ्या पाहुण्यांमधून शैलाताईंचा आदरपूर्वक सन्मान करावा. ममताताई यांच्या पवित्र शुभहस्ते वस्त्रालंकार मायेचा आहे, प्रेमाचा आहे, सौंदर्याचं प्रतीक. ही आहे राजमाता जिजाऊंची लेख, ही आहे पुण्यश्लोक अहिल्याताई होळकर, ही आहे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंची लेख. पहिली सफलता आणि त्याला सुद्धा रोख रक्कम 5,000 रुपयाचं पारितोषिक बक्षीस महेशजी कडू यांच्या वतीनं. तदनंतर सन्माननीय मनीषाताई कडू या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करेन ममताताई कडू यांना की मनीषाताई यांचा आदरपूर्वक सन्मान, मनीषा कडू अतिथी कक्षात आहेत, त्यांचा आदरपूर्वक सन्मान केला जाईल. ग्रामपंचायतीच्या सदस्य पदावरती सत्यम कडू चला या, त्यांच्या पवित्र शुभहस्ते सत्यम तांडेल यांना विनंती असेल की चला या. किशोरी कडू या ठिकाणी उपस्थित आहेत, आपल्या सोनारी गावच्या CRP आहेत, त्यांचा आदरपूर्वक सन्मान. इकडे फोटोग्राफर आहेत आमचे कॅमेरामन WTC यांच्या माध्यमानं किशोरीताई कडू आमचे आयोजन करत्या ममताताईंच्या पवित्र शुभहस्ते सन्मानित होताना दिसत आहेत. शॉर्ट मिड विकेट कडे चेंडू आहे, तोपर्यंत निश्चितच आज किशोरीताईंचा हा सन्मान मुख्य मंचावरती आहे. तदनंतर ममताताईंना विनंती असेल की अर्चनाताई कडू या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचाही आदरपूर्वक सन्मान. तदनंतर रेश्माताई कडू यांचाही आदरपूर्वक सन्मान होईल. तदनंतर सुरेखाताई म्हात्रे, पहिल्यांदा अर्चनाताईंचा आदरपूर्वक सन्मान होईल ममताताई यांच्या पवित्र शुभहस्ते. तदनंतर सुरेखाताई म्हात्रे यांचा आदरपूर्वक सन्मान. रेश्मा कडू यांना विनंती असेल आता आपल्या पवित्र शुभहस्ते सुरेखाताई म्हात्रे यांचा आदरपूर्वक सन्मान मुख्य मंचावरती होताना दिसेल. वेलकम, स्वागत आहे. सुरेखाताई यांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती होतोय. आता रेश्माताईंना विनंती असेल की आपल्या पवित्र शुभहस्ते ममताताईंचा आदरपूर्वक सन्मान, सौंदर्याचं प्रतीक सुगंधित पुष्पगुच्छ देऊन सन्माननीय रेश्माताई कडू यांच्या पवित्र शुभहस्ते हा सन्मान ममताताईंचा केला जातोय. या सर्व आहेत आमच्या आयोजकर्त्यांच्या ऋणानुबंधातील. ओ अतिशय सुरेख स्क्वेअर लेगच्या दिशेनं खरं तर क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू जातोय आउट ऑफ द रूप. प्रेक्षकांच्या भेटीला 6 धावांसाठी आलेला हा षटकार. बाबूभाई प्लीज वेलकम, स्वागत असेल बाबूभाई. तदनंतर मी आता ममताताईंना विनंती करेन की रेश्माताई यांचा आदरपूर्वक सन्मान आपल्या पवित्र शुभहस्ते व्हावा. खरं तर इतर किशोरीताई यांना वगैरे सांगता आलं असतं किंवा शैलाताई, परंतु जवळ जागा खूप अगदी कंजेस्टेड आहे आणि तिथे या सर्व रणरागिणी महिला सक्षमीकरणाची कास घेतली आणि आता 50%हून अधिक महिला ग्रामपंचायतीत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेत दिसू लागल्या. मंचावरती तोच धावपटलावरती धावसंख्या 53 धावसंख्या धावपटलावरती आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 18 चेंडूंमध्ये 53 धावसंख्या उभ्या केल्यात. थँक्यू, धन्यवाद. चौथ्या षटकाला सुरुवात होईल. गोलंदाज ट्रॅकवरती येईल, पहिला अस्त्र घेऊन, पहिला चेंडू घेऊन आणि मैदानावरती घेऊन जातील. येस, एक सत्र संपण्या अगोदर सेकंड मॅचचा कॉल या ठिकाणी होईल. जयजी भोसले यांच्या आवाजातून जाऊया मैदानाकडे. संघाचा एक्सपिरियन्स कॅम्पेन भावनेश. पहिला बॉल हाफ ट्रॅकर होता, ऑन साइडला पुल केला, अनसक्सेसफुल राहिला. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलं होतं. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, धाव मिळतील 4. चेंडू फरार झालाय, हा येतोय चौकार. खार पाटीलच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळाला. 11 चेंडू आणि 38 धावसंख्येवरती नॉन स्ट्राईक एंडवरती असणारा चैतन्य पाटील बॅटिंग करतोय. 5 षटकार आणि 2 चौकार त्याने ठोकलेले आहेत. 2 मालिकेवरच्या बाईक आणि 1 नंदी ही त्याच्या नावावरती आहे. यावेळेचा बॉल फ्लॅट पॅरलल, गॅप मोठा आहे, होणार नाही धावांचा तोटा. मैदानाच्या आतमध्ये खार पाटील स्वप्नीलने ठोकला हा चौकार.
होय, खरं तर महेशजी कडू साहेब यांच्या कार्याचा गौरव करणारे एक गीत आपण ऐकलं. सांजीची ट्रॉफी जी मात्र आपण प्रथमच उरण तालुक्यामध्ये पाहिली. बंटीजी भोईर साहेब यांचा एक विशेष सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतो आहोत. प्रणीजी कडू यांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतो आहोत. खरं तर प्रमोद स्मृती चषक 2025 मध्ये आलेल्या तमाम मान्यवरांचं आपण विशेष सन्मान करतो आहोत. पुढचाच बॉल टप्प्यामध्ये आला आणि कार्यक्रम केलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. मोठ्या फटक्यांमध्ये डील करण्यात येत आहे. षटकार चौकारांची तुफान आतिषबाजी, अचूक नियंत्रित गोलंदाजी, बॅट आणि बॉलची जुगलबंदी, स्वतःला सिद्ध प्रसिद्ध करण्याची नामी संधी, अचूक स्कोरिंग, छान अंपायरिंग, उगवत्या शब्दातील समालोचन. गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा. ऑन साइडला केलेला हा बॉल डीप मध्ये पुन्हा एकदा प्रोटेक्शन ठेवण्यात आलंय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी फेकी करण्यात येईल. 2 धावा वेगाने कंप्लीट झाल्या. धावफलकावरती या दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 69 धावा धावफलकावरती आहेत. 69 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. चला नेक्स्ट मॅच. स्कायरा 11 बहाळ आणि त्याच्या अगेन्स्ट खेळ बॉस फायटर अजनबी होळे. दोन्ही टीमचे कॅप्टन. फर्स्ट इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. बॉस फायटर अजनबी होळे आणि त्याच्या अगेन्स्ट स्कायरा 11 बहाळ. फुल लेनचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक्सलंट टायमिंग. ब्युटिफुल प्लेसमेंट. उनेश ठाकूरच्या प्रत्येक बॉलवरती केवळ मोठी फटकेबाजी केली आहे. खाईन तर तुपाशी, नाही तर नाही उपाशी, या दर्जाचा खेळ. बॅकफुटला आणखीन एक फटका फसलाय. क्षेत्ररक्षकाचं जजमेंट चांगलं आहे. बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह होती. झेल टिपण्यात आला. स्वप्नील खार पाटील सेकंड विकेट. दुसरा फलंदाज बाद. या ठिकाणी जितू भाऊ नाईक यांचं शुभागमन आहे. मी विनंती करतोय प्रशांतजी कडू यांना की प्लीज आपल्या पवित्र शुभस्ते जितू भाऊ नाईक उद्योगपती, मी यांचा नावाचा उल्लेख खरं तर मगाशीच केला. नागाव या उरणच्या पश्चिम विभागातील एक उद्योगपती आहेत. आदरणीय जितूजी नाईक यांचा आदरपूर्वक सन्मान मुख्य मंचावरती होते. त्यानंतर भालचंद्र कडू यांचं शुभागमन या ठिकाणी आहे. मी संयोजकांना विनंती करेन भालचंद्र कडू, संकेत कडू यांना की आपल्या पवित्र शुभस्ते भालचंद्र कडू यांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती करायचा आहे. आयोजकांना विनंती असेल की आमच्या मान सन्मानांची जी ट्रॉफी आहे, सन्मान चिन्ह आहे, मोमेंटो आहे, आठवण आहे, ती तुम्ही प्लीज घरी घेऊन जा. तुमच्या कार्यालयात, घरात आठवणीत राहील. 5-10 वर्ष आमची प्रमोद स्मृती चषकाची एक सुंदरशी या ठिकाणी कार्यक्रमातून सन्माननीय मान्यवर प्रस्थान करतायत. दमखम तोच, आणि म्हणूनच म्हटलं की महाराष्ट्राच्या अत्याचार अन्यायाविरुद्ध पेटून उठण्यासाठी आम्ही जय बजरंग ग्रुपची स्थापना केली आणि सध्या महाराष्ट्र राज्याचे सरसेनापती अध्यक्ष आदरणीय सन्माननीय प्रसादजी रंगिले गोलूभाई यांचं शुभागमन या ठिकाणी आहे. एक छान साक्षरचित्र असेल. 2 मिनिटांसाठी फक्त सामना थांबेल. जसे मान्यवर येतील इथून प्रस्थान करतील, सामना सुरू ठेवायचा आहे. संयोजकांच्या आयोजकांच्या समवेत एक छानसा क्षणचित्र टिपतील. प्रत्येक जण आपापल्या स्टेटसला ठेवतील की महाराष्ट्र राज्याच्या जय बजरंग ग्रुपच्या अध्यक्षांसमवेत एक छानसा क्षण. कार्यक्रमातील मुख्य पाहुणे प्रस्थान करताना दिसत आहेत.
या कार्यक्रमातील मान्यवरांचा ताफा प्रस्थान करताना दिसतोय, मार्गस्थ होतोय चमू समूह ताफा. आदरणीय महेश शेठ कडू कार्यक्रमातून प्रस्थान करतायत. येस, आणि निश्चितच कार्यक्रमातील सातत्यानं, आणि म्हणूनच म्हटलं उरण प्रीमियर लीग असेल किंवा रायगड प्रीमियर लीग, महेशजी कडू. आता महेश कडू म्हणायचं तर थोडस, कारण सातत्यानं फार मोठं योगदान आहे क्रिकेटसाठी, उरणच्या टेनिस क्रिकेटसाठी ज्यांचं फार मोठं योगदान आहे ते आदरणीय महेश कडू. आणि एक गोड बातमी येतो इथं, रायगड प्रीमियर लीगचा सुद्धा महारणक संग्राम याच कुरुक्षेत्रावरती होईल महेशजी कडू यांच्या नेतृत्वात, यात शंका नसणार आहे. त्याचं रणशिंग आहे, बिगुल वाजलं जातो इथं, आणि निश्चितच प्रतीक्षा असणार आहे आमच्या या सर्व उरणकरांना. येस, परत एकदा चुकीची दुरुस्ती आहे. पुढचा बॉल ऑन साइडला स्लॉक स्वीप केलाय. चैतन्य पाटीलचा थाट गोलंदाजांची लावली आहे वाट, त्याने ठोकला आणखीन एक दमदार षटकार. थँक्यू. लोअर फुल टोस डाऊन द ग्राउंड. याही वेळेला चेंडू सीमारेषा ओलांडणार. धाव मिळतात त्याच्यावर. हा वेस्ट साइड आहे की नाही याच्यासाठी कॉल केला अंपायरने. वेस्ट साइड पाहिली जाईल, परंतु चैतन्य पाटील ज्या रीतीने मैदानाच्या आतमध्ये वावरतोय, ज्या रीतीने बॅटिंग करतोय, आज काहीतरी वेगळ्याच रंगात आणि ढंगात पाहायला मिळालाय. अटॅकिंग इंटेनने तो बॅटिंग करतोय, खोऱ्याने धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. जोपर्यंत टीव्ही स्क्रीन वरती जातोय तोपर्यंत आपण जाऊया. आपल्याला 5ही गोलंदाज वापरता येतील तशी सवलत आहे, पण कमीत कमी 4 गोलंदाज. एका गोलंदाजाला 2 षटक हाताळता येतील. आणि पहिल्या खरं तर सुरुवातीला कोण विकेट घेईल त्याला 5,000 किंवा षटकार मारतील अशांना 5,000. तर त्यातील षटकाराचा ते बक्षीस मात्र ज्यांना जिंकलं चैतन्य. नो बॉल. तेरा चेंडू आणि 48 धावसंख्येवरती नॉट आउट बॅटिंग करतोय सध्याच्या घडीला चैतन्य पाटील. चला, निर्णय आलेला आहे, नो बॉल आहे. अर्थात 83 धावा धाव फलकावरती बनल्यात आणि त्यामध्ये या नो बॉलची 1 धाव इथून ऍड होईल. 84 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. 2 फलंदाज बाद. टॉस हरल्यानंतर 90-11 टाकी गाव संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. डीआरएसचा कॉल करण्यात आला. वेस्ट साइड जास्तीची पाहायला मिळाली आणि चौकार आल्यानंतर इथे जुगल घरात या पंचांच्या डिसिजनवरती तितकासा तिथे आपण आनंदी पाहायला मिळालेला नाहीये. तो मात्र पुन्हा एकदा यष्टांच्या पाठीमागे येईल. 13 बॉल 48 वरती चैतन्य पाटील. फ्री हिटचा बॉल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज केदार. अर्धशतक क्रमांक पहिल्या मॅच मध्ये चैतन्य पाटीलने अर्धशतक ठोकलंय. प्रमोद स्मृती चषक 2025 पहिलं अर्धशतक आलंय. खोलातला बॉल हेलिकॉप्टर डाऊन द ग्राउंड. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय, धाव मिळतील त्याच्यात. हा आणखीन एक खणखणीत चौकार. बॉस फायटर्स अजनमी ओळे टीम कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा, कारण स्कायरा 11 बहाळ संघाचा कॅप्टन या ठिकाणावरती उपस्थित आहे. हरिभक्त पारायण
या मैदानाच्या आतमध्ये वळूयात. आदरणीय संजयजी पाटील साहेब अर्थात बॉस यावेळेला लोअर फुल टोल वसूल केला ऑन साइडला चेंडू सीमारेषेच्या बाहेर आणि अगदी त्याच वेळेला 9-11 टाकीगाव या संघाच्या 100 धावा धाव फलकावरती लगावल्या गेल्यात. चैतन्य पाटीलची बॅटिंग आवडली असेल तर टाळा व्हायला काही हरकत नाहीये. एकही बॉल वरती सिंगल डबल त्याने अद्याप घेतलेली नाहीये. केवळ षटकार आणि चौकारांमध्ये डील करतोय. धावफलकावरती धावा एकंदरीत 100 बनल्यात. पुलर लेनचा बॉल डाऊन दी ग्राउंड ओर दी पोलर हेड स्ट्रेट हिट ग्रेट हिट षटकार. खर तर झटपट पटापट अशीच बॅटिंग केली आहे त्याने. चैतन्य पाटील 106 बनल्या. बॅकफुटला आला ऑन साइडला टर्न केला लॉंग लेगला क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल मिळेल. केवळ एक सिंगल घेतली तीही शेवटच्या बॉलवरती. पूर्वार्धाचा खेळ संपलाय. धावफलकावरती 107 धावा. टॉस हारल्यानंतर बॅटिंग करत असताना इथे 9-11 टाकीगाव या टीमने बनवलेल्या आहेत. चला नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करतोय. नेक्स्ट मॅचचा टॉस बॉस फायटर्स अजनबी ओळे आणि त्याच्या अगेन्स्ट खेळेल स्काय 11 बहाळ. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी. चला आपण टॉस साठी येतोय प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. चला टॉस बॉक्स मध्ये आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये नाणेफेकीचा कौल करणार आहोत. मनोजजी वानखेडे मुख्य अतिथी. खरं तर एका ठिकाणी अजनबी ओवले बॉस फायटरची टीम असेल तर दुसरीकडे असणार आहे स्कायरा 11 वहाल. दोन्ही संघाच्या संघनायकांमध्ये नाणेफेकीचा कौल आदरणीय मनोजजी वानखेडे. तदनंतर शेखर वी विल कॉल बॉस फायटर अजनबी ओवले कॅप्टन. कॉलटेल हेड. काय निर्णय असणार आहे? बॅट फर्स्ट बॅट. खरं तर या ठिकाणी खेळत असताना याच्या अगोदर कधी या सीझन मध्ये किंवा गेल्या सीझन मध्ये हा संघ एक तुमच्या सोबत होता? नाही, फर्स्ट टाइम आहे. पहिल्याच वेळेस आहेत. प्रेक्षकांनाही बघण्यासारखा अगदी देखणा सामना पाहायला मिळेल. निर्णय काय असणार आहे तुमचा? बॅटिंग करू. फर्स्ट बॅट. कारण या ठिकाणी धावपट्टी आपण पाहू शकाल. निर्णय टॉस विन नंतर खरं तर फलंदाजी पहिल्यांदा घेत आहेत. किती टार्गेट सेट करू शकाल प्रतिस्पर्धी टीम समोर? 70 ते 80. 5 षटकांचा सामना असणार. 70 ते 80 धावसंख्या मारण्याचे मजल असणार आहे. या टीमचा विचार करायचा झाला आणि खरं तर आयोजनाबद्दल काय म्हणू शकाल? फर्स्ट टाइम खेळतोय आणि सुंदर असं आयोजन ठेवलंय. खूप सुंदर आहे. शुभेच्छा दिल्या जात आहेत. समोर असणारी टीम वहालची आहे. बॉस फायटर म्हणजेच संजय दादांची टीम आहे. किंबहुना कदाचित ते आले असतील. खेळत असताना आपण पाहतोय की वहाल टीमनं प्रथमतः नाणेफेकीचं कौल जिंकलंय. फर्स्ट बॅट करतायत, फलंदाजी करतायत. अजूनपर्यंत कधी मॅच तुमच्यासोबत झालेली नाही. आज सीझन मधील फर्स्ट मॅच आहे. प्रेक्षकांना एक नवीन काहीतरी सामना पाहायला मिळेल. खरं तर या सामन्यात काही नाविन्यता असेल का? वाळ संघ चांगला फॉर्ममध्ये आहे. आम्ही चांगला खेळण्याचा प्रयत्न करू आणि आमचे पण प्लेयर चांगला खेळण्याचा प्रयत्न करतील. तुम्हाला दिल्या जात आहेत खरं तर कॉम्बॉक्स कडून आणि अतिथी कक्षाकडून शुभेच्छा. कुठेही जाऊ नका. कॉम्बॉक्स कडे परत एकदा आवाज ऐकायला मिळेल जयजी भोसले सर यांचा. जसा क्षेत्ररक्षण सजवला जाईल तसं आपण मैदानाकडे जाऊ. परंतु 2 मिनिटं फक्त महेशजी कडून यांच्याकडे आपण जाणार आहोत. महेश कडू साहेब, क्रिकेट आणि तुमचं नातं हे अतूट आहे. म्हणजे खरं तर किंबहुना क्रिकेट प्रती आपलं अर्ध आयुष्य समर्पित आहे आतापर्यंतचं. टेनिस क्रिकेटला एक सुगीचे दिवस. मानाची चांदीची ट्रॉफी तुमच्याच आयोजनातून या उरणकरांनी पाहिली आणि खरं तर रायगड प्रीमियर लीगचं पर्व सुद्धा तुमच्याच आयोजनातून या मैदानावरती पाहायला मिळेल. या आशा आकांक्षा उरणकरांच्या आहेत. या प्रमोद स्मृती ट्रॉफीचं आयोजन दिवशी होणार होतं, डे फॉर्मॅटमध्ये.
परंतु तुम्ही एका शब्दावरती खरं तर या नाईट फॉर्मॅटचं आयोजन करण्याचं आमच्या आयोजनकर्त्यांना एक ग्रीन सिग्नल दिलात, तशा प्रकारची इच्छा दर्शवलीत. खरं तर या स्पर्धेदरम्यान आमच्या या आयोजकांना शुभेच्छा देताना आमच्या असणाऱ्या ज्या अपेक्षा आहेत, आकांक्षा आहेत, यांच्याबद्दल तुम्ही काय म्हणू शकाल महेशजी कडू सर? प्रमोद स्पोर्ट्स क्रिकेट क्लब आयोजित या रजनी क्रिकेट मॅचेसचं उद्घाटन आज गोलूभाई आणि आमचे सर्व सहकारी यांच्या उपस्थितीत पार पडला. आजचा पहिला सामना खेळवला जातोय. काही कारणास्तव थोडासा उशीर झाला सामन्याच्या उद्घाटन समारंभाला, परंतु माझे प्रमोद स्पोर्ट्स क्रिकेट क्लब संघातील सोनारी गावातील सर्व नागरिक, खेळाडू, हितचिंतक आणि शुभेच्छक या सर्व टुर्नामेंटसाठी आवर्जून या गावातील एक सोहळा म्हणून आनंदाने यात सहभागी झालेत व हा सोहळा हे क्रिकेटचे सामने 4 दिवस अतिशय आनंदात व योग्य नियोजनात पार पडावी ही गणरायचरणी प्रार्थना. प्रमोद स्पोर्ट्स संघाची मुळात संकल्पना 21 वर्षापूर्वी प्रमोद कडू नावाचा व्यक्ती जो आमचा भाऊ आमच्या सिद्धिविनायक टीममध्ये खेळत होता. दुर्दैव त्याला आमच्यापासून देवाने हिरावून नेलं. एका दुर्घटनेमध्ये त्याचं मृत्यू झालं. त्या दिवसापासून त्याचे सहकारी, त्याचे मित्र, क्रिकेट खेळणारे, त्याच्यावर प्रेम करणारे आजही काहीही प्रलोभन, काहीही त्याच्यातून काही मिळेल या भावनेतून न खेळतात. निव्वळ 21 वर्ष झाली त्याच्या नावानं हे खेळलं जातं आणि या संघाचं सर्वात मोठी एक वैशिष्ट्य की ह्या संघाने 21व्या वर्षी त्याला सलामी द्यायची आहे म्हणून त्यांनी नाईट टुर्नामेंटचं आयोजन केलं. या संघाने आत्तापर्यंत एक साधी अंडरआर्मची स्पर्धा सुद्धा भरवली नाही आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला आपल्या संघाला प्रमोद स्पोर्ट्सच्या नावानं टुर्नामेंट करायची आहे. मी बोललो डे करताय नाईट करून टाका, काही होत नाही. सध्या डेकोरेशन स्वस्त झालंय आणि आपल्याला पुढच्या महिन्यामध्ये खूप मोठं एक अचीवमेंट आपल्याला पार करायची आहे. त्याची रंगीत तालीम सुद्धा होऊन जाईल. आपण आणि माझ्यावर प्रेम करणारे माझे मित्र, परिवार, सोनारी गावातील माझे रहिवासी यांना आश्वस्त करतोय की येणाऱ्या फेब्रुवारीला रायगड प्रीमियर लीगच्या इतिहासातील सर्वात उत्कृष्ट आयोजन म्हणजे त्यामध्ये सुद्धा किमान 5 ते 6 लाख रुपयाचं चांदीचं चषक आहे. आजचं चांदीचं भाव 2 लाख, चांदीचं वजन 2.25 किलो, चांदीचं मेकिंग चार्ज 1.5 लाख रुपये, अशी 6 लाखाच्या वरती चांदीचं चषक आहे. आणि ह्या सोहळ्यामध्ये सुद्धा माझ्या सोनारी गावातील माझे हितचिंतक, शुभचिंतक, माझ्यावर प्रेम करणारे हे सर्वजण भाग घेतील व मला माझ्या कार्यक्रमामध्ये कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये मदत करतील एवढी अपेक्षा बाळगतो व पुन्हा एकदा सर्वांना क्रिकेट चाहत्यांना, रसिकांना व प्रमोद स्पोर्ट्सला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. क्या बात. हे आश्वस्त नाही, खरं तर दिलेला शब्द आहे आणि निश्चितच त्या शब्दाप्रमाणे इथे एक फार मोठा या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती क्रिकेटचा महारणसंग्राम पाहायला मिळेल. कुठे जाऊ नका, जाऊया कॉम्बॉक्सकडे. ईट का जवाब पत्थर से याप्रमाणे BCC बी भेंडकल कडून दिला जातो आहे. ऐकायला मिळेल जयजी भोसले यांच्या आवाजातून हे धावतं विवरण. मैदानाच्या आतमध्ये वळूया जिथे आघाडीची जोडी दाखल झाली आहे. स्ट्रायकर एंडवरती आपण जुगल घरातला भावनेश पाटीलला पाहतो. यावेळेचा बॉल हाफ ट्रॅकर पुल केला, चेंडूला गुल केलाय आणि पुल होतोय. पॉवरफुल आला हा षटकार. भावनेश ठाकूर हा तो फलंदाज आहे जर मैदानाच्या आतमध्ये उभा राहिला तर धावांचा रतीब रचू शकतो. पुढचा बॉल चैतन्य. यावेळेला हाफ ट्रॅकर होता, उजव्याशीच्या बाहेर पाहायला मिळाला होता. डॉट बॉलने सुरुवात झाली जिथे मात्र पहिला चेंडू निर्धावाला. पुढचे 2 बॉलवरती 2 मोठे प्रहार करण्यात आले. एकंदरीत 12 धावा धावफलकावरती आहेत. 108 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. एक मोठं टार्गेट उभं करण्यात आलंय. 20 मिनिटाचा अवधी आहे. 5 षटकांमध्ये 4 षटक तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत. लाईनअप मध्ये मैदान सोडायचं आहे आणि मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे. प्रत्येक संघाकडे आपण या गोष्टीचं लक्ष वेधूया. आडव्या बॅटने दिशा दिली आहे. मॅचची दशा बदलेल का? आउटफील्ड फास्ट, धावा मिळतील त्याच्यावर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. भावनेच्या बॅटमधून
पाहायला मिळत आहे. आदरणीय आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. साहेब आपले हार्दिक स्वागत या व्यासपीठावरती. यावेळेचा बॉल याही वेळेला मोठा प्रहार केलाय. बॅट मधून सुंदर साऊंड, बॉल आउट ऑफ द ग्राउंड, षटकार. रोनित कडू यांना विनंती करेन व्यासपीठावरती यावा आणि अगदी त्याच वेळेला मंगेशजी तांडेल साहेब आणि चंदेलजी तांडेल साहेब यांचंही आगमन झालं. आपले हार्दिक स्वागत. आणि आपल्याला विनंती असेल व्यासपीठावरती यावं. मी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो पहिलं षटक संपलंय. 22 धावा धावफलकावरती आहेत. पूर्वार्धाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 11 आल्या होत्या. जशास तसं प्रत्युत्तर दिलं जाणार आहे. जणू काही मैदानाच्या आतमध्ये भावनेश ठाकूरने सांगण्याचा प्रयत्न केलाय, आतिषबाजी सुरू आपने की थी, खतम हम करेंगे. सामना दर्जेदार पाहायला मिळणार या तीळ मात्र शंका नाही आहे. कुठेही जाऊ नका मित्रांनो. या 107 धावसंख्येचा पाठलागसाठी भावनेश ठाकूर आणि त्याच्या साथीला मैदानाच्या आतमध्ये जुगल घरात दाखल झालाय. स्ट्राईक एंड वरती जुगल आहे. यावेळेला एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक, डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. येस, खरं तर हे गीत आता राज्यगीताचा दर्जा दिलाय. प्रत्येक साऊंड ऑपरेटरनं राष्ट्रगीताला जेवढा सन्मान देतोय ना तेवढाच आता राज्यगीताला द्यायचा आहे. त्यामुळे पब्लिक प्लेसमध्ये हे गीत आता प्रसारित करू नये. ओ टू जयेश सर. एकनाथजी शिंदे साहेब ज्या वेळेला मुख्यमंत्री झाले त्यावेळेला महाराष्ट्र गीत म्हणून या गीताला दर्जा देण्यात आलाय. आणि मी प्रत्येक डीजे मास्टरला आवर्जून नम्र विनंती करतो, दादा कोपरापासून हे गीत वाजू नका. याही वेळेला आकाशाला गवसणी घातली बॉलने. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक डाऊन डी बॉल आलाय. टिपला जेल संपलाय. इथे मात्र जुगल घरचा खेळ. धक्का क्रमांक पहिला. जुगर बॅक टू द पॅव्हेलियन. सर एक सर्वाधिक मोठी अनाउन्समेंट म्हणता येईल सोनारीकरांसाठी, उरण तालुक्यासाठी, रायगडकरांसाठी. उरण तालुक्यामध्ये ज्या वेळेला आपण पाहिलं रायगड प्रीमियर लीगचं आयोजन करण्यात येणार आहे आणि स्पर्धा इथे आयोजली जाते, याहून पेक्षा सर्वाधिक आनंदाची गोष्ट काय हवी. त्याहून एक महत्वाची गोष्ट आहे की चांदीचं चषक या स्पर्धेच्या माध्यमातून दिला जाणार आहे. आणि ही रंगीत तालीम आहे म्हणून आवर्जून महेशजी कडू साहेब यांनी या गोष्टीचा उल्लेख केला. याहूनही अधिक गोष्ट, सर्वाधिक मोठी गोष्ट आपण पाहतोय. कौस्तुभला यश मिळालं. पुढचा बॉल फटका फसला. कबो पॉइंट क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. पुढच्या बॉलवरती फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तनिष करत आला आणि तसाच गेला. बाद. वेध लागली आहेत. अपॉइंटमेंट कदाचित घेतली कौस्तुभने. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती तो आहे. हॅट्रिक संपादन केली जाणार का, त्याची मात्र आता जास्तीची चर्चा सातत्याने होत असताना पाहायला मिळते. उरण तालुक्यामधील एकाच वेळेला दुसरी रजनीची स्पर्धा आपण पाहतोय आणि तीही 21 वर्ष पाहिलेलं स्वप्न आज सत्यामध्ये उतरवलंय प्रमोद स्पोर्ट्स सोनारीच्या माध्यमातून. प्रत्येकाचं कौतुक करायला हवं, कारण प्रत्येकाने दिलेली जबाबदारी अगदी नित्य नियमाने चांगल्या रीतीने पाळली आहे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज कौस्तुभ. हॅट्रिकचा बॉल आहे. फटका फसला. हॅट्रिक बनेल का. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूच्या खाली आलाय. कॅच ड्रॉप. झेल इथे होऊ शकलेला नाहीये.
सकाळी अंघोळ करताना ओला साबण हातामधून निसटावा त्या रीतीने इथून कॅच निसटली आहे. साहिल ठाकूरला जीवदान मिळालं, ते वरदान साबित होईल. जीवदान त्याला मिळत असताना पाहायला मिळालं. धावफलकावरती धावा या एकेरीच्या मदतीने जिथे 29 बनल्या, 29 ऑन दी बोर्ड आहेत. सामना चांगला बनणार याची चर्चा सातत्याने होतीये, कारण 107चा पाठलाग चालू आहे. या ठिकाणी कार्यक्रमातून प्रस्थान करतायत टेनिस क्रिकेटला पडलेलं एक उरणच्या गोड स्वप्न, आणि अगदी पहिलं पर्व असेल. या पर्वासाठी वातानुकूलित JNPAचा हॉल हा महेशजी कडू यांच्या खरं तर उदात्त भावनेतून मिळाला होता. महेश कडू यांना क्रिकेटसाठी काय दिले असं विचारलं तर रायगड प्रीमियर लीगचं पहिलं पर्व असेल, दुसरं असेल, तिसरं असेल, चौथं असेल किंवा पाचवं असेल, सातत्यानं प्रचंड मोठा सिंहाचा वाटा ज्या पर्वांसाठी राहिलाय ते आदरणीय महेशजी कडू या कार्यक्रमातून आजच्या या रजनीतील खरं तर या खेळाडूंना उत्स्फूर्त शुभेच्छा देऊन कार्यक्रमातून प्रस्थान करतायत. त्यांचंही मनस्वी आयोजकांच्या वतीनं हृदयाच्या अंतःकरणापासून आभार. आदित्यभाई कडू या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा आदरपूर्वक सन्मान. एका षटकाच्या समाप्तीनंतर मला वाटतं षटक संपलं जातोय आणि धावसंख्या धावपटलावरती आहे 30च्या घरामध्ये. 2 बाद 30 धावसंख्या धावपटलावरती आहे. आदित्य कडू यांचा आदरपूर्वक सन्मान. इथे अल्पेश कडू, तन्मय कडू, संकेत कडू, दीपक कडू, सर्व कडू परिवार आणि त्यातील आदित्यजी एक छानशी पर्सनॅलिटी, आणि त्यातूनच आजच्या कार्यक्रमाचे आमचे मुख्य अतिथी यांचा आदरपूर्वक सन्मान या अतिथी कक्षात होतोय. धन्यवाद. तीस धावा धावफलकावरती आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. येणारे 18 चेंडूचा खेळ शेष आहे आणि विजयासाठी जिथे 78ची आवश्यकता आहे, 18 चेंडू आणि 48 जिथे 78ची गरज. पुढचा बॉल फ्लिक केला, फटका फसतोय, क्षेत्ररक्षक दूर राहिलेत, धाव येतील त्याच्यावर. या हेलिकॉप्टर वरती आलाय हा चौकार. चला, गेट समोर कुणीही गाड्या लावू नका आणि गर्दी करू नका. येणारे संघ असतील किंवा मान्यवर आहेत त्यांना जाण्यासाठी अगदी रस्ता मोकळा ठेवा. तदनंतर मंगेश तांडेल, वेलकम, स्वागत असेल. आपण मुख्य अतिथी कक्षात यायचं आहे. मंगेशजी तांडेल. नेक्स्ट मॅच देखील बिग फाईट पाहायला मिळणार आहे. खरं तर आदरणीय संजयजी पाटील साहेब यांनी बांधलेला संघ बॉस फायटर्स. आणि संजयजी पाटील साहेब, आपण आला असाल तर आयोजकांकडून निमंत्रण आहे आपल्याला, आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हावं. परंतु एका बाजूला तुम्ही बॉस फायटर पाहणार आहात, त्याच वेळेला स्कायरा 11 बहाळ संघाचा वाघ आलाय, वाघ समीर नाईक तुम्हाला पाहायला मिळेल. येस, नेक्स्ट मॅच मध्ये. परंतु त्याच वेळेला घनश्याम पाटील हरिभक्त पारायण आहे, कर्णधार, टीमचा कॅप्टन, ज्याने टॉस जिंकलाय आणि प्रथम निर्णय घेतलाय तो क्षेत्ररक्षणाचा. नेक्स्ट मॅच चांगली पाहायला मिळणार आहे, जिथे बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय स्कायरा 11 या टीमने. हाफ ट्रॅकर होता, बॅकफुटला आले, ऑन साईडला खेळला, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक तैनात आहे, धावा इथून मिळतील त्या 1. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 36 धावा धावफलकावरती आहेत. ओमकार नाईक गोलंदाजी करत असताना आपण पाहत आहोत. बॉस फायटर्स अजनबी होळे या संघाला प्रथम इन्व्हाइट केलं फिल्डिंगसाठी. टॉस जिंकल्यानंतर घनश्याम पाटीलने महत्वाचा निर्णय म्हणता येईल. पुढचा बॉल आडव्या बॅटने पुल केला, चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. पुल पॉवरफुल, वंडरफुल, डिलाइटफुल अँड सक्सेसफुल षटकार.
प्रदेशातलेही जास्तीचे प्रेक्षक वर्ग आहे. भुवनेश ऑन स्ट्राईक. 12 बॉल 65 ची गरज. पहिला चेंडू निर्धाव स्वरूपाचा आलाय. गोलंदाजी मार्कवरती प्रभंजनला आपण पाहतोय. 12 चेंडूंमधला एक चेंडू तर निर्धाव आला. राहिले 11. 11 मध्ये 65 हव्यात. महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. पुढचा बॉल. खोलातला चेंडू ऑन साइडला टर्न केलाय. गॅप शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आउटफील्ड फास्ट. धाव मिळतील 4. हा आलाय चौकार. असताना पाहायला मिळाला ऑन साइडला. या खेळाडूला जुगलची साथ मिळाली असती तर सामन्याचं चित्र काहीसं वेगळं बनलं असतं. लोअर फुलटोस पुन्हा एकदा टर्न करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकापेक्षा जास्तीचं काही पाहायला मिळत नाहीये. या मैदानावरती धावा येत आहेत. सिक्सरच्या बॉलवरती सिक्सर जास्तीचे पाहायला मिळाले. या बॉलवरती विशिष्ट पद्धतीने आपण पाहिलं ना तर प्रमोद स्मृती चषकाचं नामकरण करण्यात आलेलं पाहायला मिळतं. सिक्सरचा बॉल वापरला जातोय. केतनजी सेठ यांची आवृत्ती सेठ एंटरप्राइजेस. लोअर फुलटोस डाऊन दी ग्राउंड. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. काय कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. धावा रोखल्या. स्वप्नील होते त्या ठिकाणी. कॅच ड्रॉप झाली होती मागील बॉलवरती त्यांच्याकडून. हॅट्रिकच्या बॉलवरती कॅच बनू शकला नाही परंतु इथून दर्जेदार क्षेत्ररक्षण केलं. सिंगल आली. धाव फलकावरती धावा बनल्या ते 49. सामन्यामध्ये केवळ औपचारिकता बाकी आहे राहिली आता केवळ. पुढचा बॉल कमी गतीचा व्हेरिएशन इथे पाहायला मिळालं होतं. गोलंदाजाला दंडित करण्यात येतं. अवांतर धाव येत असताना पाहायला मिळत आहे. या मॅचचे ऑफिशियल्स म्हणून कामकाज करत असताना जयेश पाटील केगाव आणि त्याच वेळेला परेश पाटील भेंडकळ यांना देखील तुम्ही पाहता. तर तिसरे ऑफिशियल दीपेश कडू सोनारीचे गुणलेखक. यावेळेचा बॉल फाईन लेगला केलाय. शॉर्ट फाईन लेगला बीट करत असताना जमिनीला गुदगुल्या करत चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. इथे हा चेंडू मात्र निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळाला. उर्वरित 6 बॉल आणि 6 चेंडू मध्ये 54 धाव संख्येची आवश्यकता आहे. आम्ही सर्वाधिक महत्वाची आणि इम्पॉर्टंट अनाउन्समेंट करतोय. घर बसल्या वर्ल्ड टेनिस क्रिकेट अर्थात राहुलजी उलवेकर यांची ही संकल्पना ज्याच्या माध्यमातून घर बसल्या पाहणारे जेवढे संघ आहेत उद्याच्या दिवशी जे खेळणार आहेत त्या सर्व संघांच्या संघनायकांच्या माहितीसाठी उद्या ठीक सायंकाळी 5:30 वाजता रिपोर्टिंग टायमिंग आहे. 6 वाजता पहिला बॉल डिलिव्हर केला जाणार आहे. उद्याच्या दिवसामध्ये खेळणाऱ्या प्रत्येक संघाच्या कर्णधाराच्या माहितीसाठी उद्या 5:30 वाजता रिपोर्टिंग आहे आणि 6 वाजता पहिला सामना खेळवला जाईल. त्यामध्ये सार्थ एंटरप्राइजेस नवघर संघ खेळतोय शिवशंभू खोपटे संघाच्या अगेन्स्ट. दुसरा सामना जो मात्र ग्रीष्मा 11 ACC मोठी जुई आणि त्याच्या अगेन्स्ट एकविरा ट्रॉम्बे कोळीवाडा हा दुसरा सामना होणार आहे. तर या चारही संघांचं मी लक्ष वेधेन की आपल्याला ठीक 5:30 वाजता उपस्थित राहायचं आहे. आज उद्घाटनीय सोहळा होता या कारणास्तव आपण जवळपास 9 वाजता स्पर्धेला सुरुवात केलेली आहे. पडवेलकर म्हणाले असे की 12 वाजेपर्यंत आम्ही वाइंड अप करतो. यावेळेचा बॉल हा जो मात्र अवांतर स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळतोय. RP जसकर आणि जासईचा जो सामना आहे जो चौथा खेळवला जाणार आहे ती ऍडजस्टमेंट आहे याच्याकडे आपण लक्ष वेधूया. लॉट सेम आहे. ग्रीष्मा 11 ACC मोठी जुई आणि एकविरा ट्रॉम्बे कोळीवाडा हा दुसरा सामना उद्या ठीक 7:30 वाजता चालू होईल याच्याकडे लक्ष वेधूया. 7 वाजता आपला सामना राहणार आहे याच्याकडे आपण लक्ष वेधू. धावफलकावरती धाबा बनल्या ते एकंदरीत 61. विजयासाठी 47 ची गरज आहे. आणखीन एक धक्का मैदानावरती लागलाय जिथे सामन्यामध्ये तनिष 11 BCC भेंडकळ बी हा संघ बॅकफुट वरती आहे आणि पकड मजबूत केली आहे. विजयाच्या उंबरट्यावरती सध्याच्या घडीला 11 टाकी गाव या संघाला आपण पाहत आहोत. एक दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा जी मात्र पाहायला मिळते. खरं तर विशेष कौतुक आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करायला हवं ते
जय माता दी ग्रुप सोनारी, ग्राम सुधारणा मंडळ सोनारी. हा बॉल ऑन साइडला केला, हलक्या हाताने सिंगल इथून मिळेल. सार्थ एंटरप्राइजेस, वैशाली इव्हेंट्स अँड कॅटरिंग, गणेश गल्ली सोनारी, फ्रेंड्स क्लब 40+. 44 वरती बॅटिंग करतोय सध्या दगडीला मैदानाच्या आतमध्ये भावनेश ठाकूर. 17 चेंडू आणि 44 धावा. त्याचं अर्धशतक इथे कंप्लीट होईल का? पुढचा बॉल आडव्या बॅटने ऑन साइडला केला, डीप मिड विकेटला गॅप मोठा आहे, क्षेत्ररक्षक पोहोचेल त्याआधी चेंडूने मारली आहे बाजी. धाव मिळतात 4. हा आलाय खणखणीत चौकार. दोन चेंडूचा खेळ बाकी आहे. 48 धाव संख्येवरती भावनेश नॉट आउट बॅटिंग करतोय. पहिल्या सामन्यामध्ये धावा आणि धावांचा रथी प्रसला गेलाय. जवळपास आपण पाहिलं ना तर या सामन्यामध्ये 170हून अधिक धावा झाल्यात. यावेळेचा बॉल डाऊन दी ग्राउंड, अर्धशतक. एकाच मॅच मध्ये दुसरं अर्धशतक ठोकलंय भावनेश ठाकूरच्या बॅटमधून. हाफ सेंचुरी कंप्लीट. अर्धशतक तो सेलिब्रेशन करत नाहीये, त्याला ठाऊक आहे सामना आपण परास्त झालेलो आहोत. 2003 सालच्या विश्वचषकामध्ये असंच घडलं होतं. सचिन रमेश तेंडुलकरला मिळालं होतं गॉड ऑफ क्रिकेट, प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. त्याने सेलिब्रेशन केलं नाही. पुढच्याच बॉलवरती प्रत्युत्तर, फलंदाज भावनेश बाद होईल. सामना जिंकला. 9व्या 11 टाकीगाव या टीमने पहिल्याच मॅच मध्ये मिळवलं घवघवीत यश. 36 धावसंख्येने हा सामना इथे जिंकला गेलाय. चला बॅटिंग करणारा संघ नेक्स्ट मॅच मध्ये स्कायरा 11 बहाळ. आपल्याला डगआउट्स मध्येच बसायचं आहे. कोणताही खेळाडू डगआउट्स मधून खाली उतरणार नाही याची दखल आपण घ्यावी. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी